रायगडमध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। रायगडच्या रोह्यात अनेक भागांमध्ये सखल पाणी साचलंय, तर रायगडमधील कुंडलिका नदी देखील इशारा पातळी बाहेर वाहतीये। कुंडलिका नदी काठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। कुंडलिका नदी ही आता इशारा पातळी बाहेर वाहतीये। रोह्यामध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलंय। आपण हे दृश्य बघतोय, रायगडच्या नागोठणे येथील ही दृश्य आहेत। मुसळधार पावसामुळे गावांमध्ये पाणी शिरलंय, पाण्याचा प्रवाह जोरात सुरू आहे आणि हेच पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तर आपण 4-5 दृश्य बघतोय। रोहा, महाड, कुंडलिका नदीची दृश्य आहे। श्रीवर्धन, सावित्री नदी ही 5 दृश्य आपण बघतोय। रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। रायगडमध्ये ही पुराची पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय। नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे। तसंच घरामध्ये या पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कुंडलिका नदीला पूर आल्याचे दिसून येते। कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे रोहा बाजारपेठेमध्ये पाणी शिरले आहे। रोहा बाजारपेठेमध्ये रायकर पार्क असेल, त्यासह रोहा बेंडा कॉम्प्लेक्स, रायकर पार्क, रोहा शहरातील दमखडी नाका या ठिकाणी पाणी आलेलं आहे। आपण पाहू शकता अशा प्रकारचं बाजारपेठेमध्ये पाणी आलेलं दिसून येत आहे। प्रचंड पाणी आल्यामुळे रोहा शहर हे आता पाणीमय झाल्याचे दिसून येत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहा कोलार रोड किंवा रोहा नागोठा रोड दोन्ही वाहतुकीस बंद करण्यात आले। पोलीस प्रशासन यासह महसूल प्रशासन वेळोवेळी खबरदारी उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आहे। अष्टमी शहरातही पाणी शिरल्याचे दिसून येते। रात्रभर मुसळधार पाऊस रोहा बाजारपेठेत पडला असल्यामुळे आपण पाहू शकता सर्वत्र असं पाणी आपल्या आलेलं दिसून येते। का सगळं आपण पाहू शकता। मी रोहा शहरातील मुख्य असा नगरपालिकेच्या चौकाजवळ उभा आहे। या नगरपालिकेच्या चौकाजवळ पाहू शकता की पूर्णपणे धनगराळी असेल, रोहा सावरकर रोड असेल, या ठिकाणी पाणी आल्याचे आपल्याला दिसून येते। प्रचंड प्रमाणात पाणी रात्रभर पाऊस पडल्यामुळे कुंडलिका नदी दुधडी भरून वाहत आहे। कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे अष्टमी शहर किंवा कुंडलिका नदीच्या जे बाजूचे गावं आहेत यांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकता प्रचंड असं पाणी रोहा शहरामध्ये आलेलं दिसून येत आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे रोहा नागोठणा रोड असेल, रोहा कोलार रोड असेल, म्हणजे मुंबई, पुणे आणि कोकणकडे जाणारे सर्व रोहा शहरातील रस्ते बंद झालेले आपल्याला पाहू शकता, आपण दिसतोय। आणि प्रचंड पाणी असल्यामुळे रहदारी किंवा नागरिकांना किंवा बाहेर जाणाऱ्या कामगारांना कुठेही जाता येत नाही। त्यामुळे प्रचंड गर्दी बघायचीही रोहा शहरामध्ये आल्याचे दिसून येते। पुढारी न्यूज, महादेव सरसंबे, रोहा।